Students, the next point is elocution that we are going to see. In this, we will see what is elocution, what are the definitions of elocution. Again, what are the things that we should take care of while presenting elocution. Means there is a little bit similarity between elocution and public speaking. Then we will see how to improve our communication skill. Again, elocution principles. After that, what should be the opening of elocution. So these are the things that we are going to see in this topic. So let's see what is the definition of elocution. The first is that the art of public speaking in which gesture, vocal production and delivery are emphasized. आता यामध्ये आपण असं पाहतो की इलोकेशन आपल्याला माहिती आहे की वक्तृत्व कसं सुधारावं, याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावरती आपण फोकस करायला हवा, त्या सर्व गोष्टी आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. सो एलोकेशन इट इज अ स्टाईल ऑर मॅनर ऑफ स्पीकिंग इस्पेशली इन पब्लिक. आता लोकांच्यामध्ये खूप मोठ्या गर्दीसमोर, पब्लिकसमोर कशा पद्धतीनं प्रेझेंट व्हायचं, इफेक्टिवली कसं बोलायचं, तर या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. द फर्स्ट थिंग इज दॅट when you speak, it should be concise and clear manner with clarity that should be there. Again, the word elocution, which has come from the word eloquence, which means persuasive speaking, elegant and fluent. One another definition is there, that is elocution is to know how to express strong emotions in an appropriate and striking language. सो ह्या इलोकेशनमध्ये आपल्या एक्सप्रेशन्स, फिलिंग्स, इमोशन्स ह्या एकदम स्ट्रायकिंग लँग्वेजमध्ये कशा पद्धतीनं लोकांसमोर मांडायच्या हे ह्या इलोकेशनमध्ये आपण पाहतोय. सो इफेक्टिव्ह स्पीच इज असोसिएटेड इन अ स्ट्रॉंग वे विथ इलोकेशन इन रिगार्ड्स टू ग्रामर, accent and pronunciation. That are the things that are most important in elocution. वक्तृत्व सादर करत असताना यामध्ये जेस्चर्स म्हणजे आपले हावभाव असतील, बोलण्यातील चढ उतार असेल, ह्या गोष्टींवर आपल्याला फोकस करायला पाहिजे. जसं की elocution is one of the key factors in learning about the arts of communication. सो कम्युनिकेशन डेव्हलप करत असताना त्यामधीलच एक भाग म्हणून इलोकेशन हे पाहिलं जातं की जसं आपण पाहतो की मेनी डॉक्टर्स आर देअर, लॉयर्स आर देअर, सेल पर्सन्स आर देअर, मार्केटर्स आर देअर. दे आर यूजिंग अ प्रॉपर कम्युनिकेशन स्किल टू इम्प्रेस पीपल. सो दीज आर द थिंग्स, स्पीच, grammatical use, tone, these are the things that help them to be effective before the audience. Again, elocution is also explained as an art of articulation. Means when you are articulating or when you are expressing your words, you are using proper diction, voice and oral skills. That is also measured through your elocution. So when you present before audience, at that time you should use correct language structure, grammar, semantics, syntax, the correct pronunciation. These are the things that we should take care of. Again, when any actor or a public speaker must not only be able to use the language in sophisticated way but also be able to maintain and capture their audience's attention for the entire performance. जसं की एखादा ॲक्टर, पब्लिक स्पीकर हा फक्त चांगली लँग्वेजेस यूज करणं हे उपयुक्त नसतं, तर त्याचबरोबर ऑडियन्सचं अटेन्शन हेही मिळवणं त्यांना खूप महत्त्वाचं असतं, की ज्यासाठी व्हॉट आर द इम्प्रूव्हमेंट ऑफ कम्युनिकेशन स्किल्स ते आपण
पाहणार आहोत की त्यामध्ये फर्स्ट बॉडी लँग्वेज इज ऑल्सो इम्पॉर्टंट ॲज बिईंग अ पब्लिक स्पीकर. त्याच्याचबरोबर आपण इलोकेशन प्रिन्सिपल्स काय आहेत ते बघूया. फर्स्ट, हाऊ टू रीड वर्ड्स मीन्स व्हॉट इज युअर रीडिंग, हाऊ यू आर रीडिंग in a proper manner or improper manner. These are the things that we must take care of. Again, gesture. आपण ज्यावेळेस वक्तृत्व किंवा भाषण हे करत असतो त्यावेळेस आपल्या जेस्चर्स म्हणजे हावभाव आपण त्याला म्हणतो, त्याच्यावरती आपला कंट्रोल पाहिजे की कशा पद्धतीनं आपण हावभाव करतोय. काही लोक हावभाव करत असताना बोलत असताना स्टेज पुढील माईक पाडून टाकतात, ग्लास पाडून टाकतात, डायस मोडून टाकतात. तर हे हावभाव ते एक्सपेक्टेड नाही. काही लोक इतका इतका राग व्यक्त करतात की समोरील त्यांच्या गोष्टी ज्या असतात त्याची आदळापट करतात. तर त्या गोष्टी इथं पाहायला पाहिजेत. तसंच व्हॉईस बोलत असताना अनावश्यक व्हॉईस वाढवणं, अनावश्यक व्हॉईस कमी करणं या गोष्टी वक्तृत्वामध्ये किंवा इलोकेशनमध्ये खूप मॅटर करतात. त्याचबरोबर एम्फसिस अँड ॲक्सेंट. व्हाईल यू आर टॉकिंग यू आर गिविंग मोर एम्फसिस ऑन अननेसेसरी सेंटेन्सेस, यू आर गिविंग ॲक्सेंट ऑन अननेसेसरी वर्ड्स दॅट इज नॉट एक्सपेक्टेड इन इलोकेशन. अगेन इन्फ्लेक्शन्स अँड आर्टिक्युलेशन्स. बऱ्याच शब्दांचे उच्चार हे काही लोकांना चुकीच्या पद्धतीनं करण्याची सवय असते. सो त्यामुळं आर्टिक्युलेशन उच्चार हे तुमचे व्यवस्थित असायला पाहिजेत. आता पुढचा पॉईंट आपण पाहतोय की तो म्हणजे हाऊ टू बिगिन, हाऊ टू स्टार्ट युअर इलोकेशन ऑर स्पीच. ज्यावेळेस आपण बोलतो, ज्यावेळेस संभाषण किंवा भाषण देत असतो त्यावेळेस काय होतं की बरेच लोक त्याची सुरुवात कशी बोरिंग करतात. जसं की मी आज तुमच्यासमोर हा विषय मांडत आहे असं बोलल्यानंतर द ऑडियन्स विल गो टू स्लीप, मीन्स दे विल गेट बोर. सो युअर ओपनिंग शुड बी इंटरेस्टिंग अँड क्रिएटिव्ह. तुमची ओपनिंग, तुमच्या इलोकेशनची ओपनिंग, वक्तृत्वाची ओपनिंग ही एकदम इंटरेस्टिंग अँड अट्रॅक्टिव्ह पाहिजे. दॅट शुड बी क्रिएटिव्ह. जसं की व्हेन यू आर opening at that time you can start your speech with a joke that is related to your speech. Again, you can also narrate a story that will lead up to your title. Again, you can also begin with the quote, poem, quotations, phrases, idioms. Again, you must dress up very well. That is also important thing. Again, you can carry an object on the stage, means the object which is related to your subject that you can carry with you on the stage. So it will be better for you to discuss about that object and audience will get attention. Again, tell an interesting fact to the audience. एखादा इंटरेस्टिंग टॉपिक, इंटरेस्टिंग फॅक्ट हा तुम्ही ऑडियन्सना सांगू शकतो की जेणेकरून त्यांचं अटेन्शन तुमच्याकडं ओढवून घेऊ शकता. अगेन, आस्क अन इंटरेस्टिंग रेटॉरिकल क्वेश्चन्स. आता ही एक चांगली टेक्निक आहे की ज्यामध्ये आपण एखादं भाषण देत असताना, स्पीच देत असताना आपण एखादा इंटरेस्टिंग क्वेश्चन हा ऑडियन्सना विचारू शकतो आणि त्याच्यावरती ऑडियन्सचं मत, व्ह्यूज हे आपण कलेक्ट करू शकतो की जेणेकरून all the audience can be attentive to your lecture. Again, remember one thing, that a strong opening will get you the audience attention. So you must focus on the strong opening and try to get the attention of the audience. So in short, all these things will make you successful in your speech. सो इलोकेशनमध्ये या गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्यावेळेस आपण वक्तृत्वाला, बोलण्याला सुरुवात करतो त्यावेळेस ते एक अटेंटिव्ह पाहिजे, ॲट्रॅक्टिव्ह पाहिजे. एक इंटरेस्टिंग जोक असेल, इंटरेस्टिंग स्टोरी असेल
किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल तर याच्यातून त्याची सुरुवात झाली पाहिजे. ज्यावेळेस वक्तृत्वाला आपण सुरुवात करतो त्यावेळेस त्याची सुरुवात, मध्य, शेवट या सर्व गोष्टींवरती आपण फोकस करायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आपण तिथे व्हिज्युअलाइज करायला पाहिजेत, की जसं की स्टेज कोणत्या पद्धतीचं असेल, ऑडियन्स, व्हॉट आर द एक्सपेक्टेशन्स ऑफ ऑडियन्स दॅट शुड बी completed through your speech, and your elocution should not be bore to the audience. As we know that elocution is a skill. आता इलोकेशन, वक्तृत्व ही एक कला आहे की ज्यामध्ये आपण बोलत असताना काही वक्ते असे असतात की ज्यांचं बोलणं ऐकायला काही हजारो लाखो संख्येनं त्या ठिकाणी ऑडियन्स असतं, परंतु काही वक्ते असतात की त्यांच्यासमोर कोणीच नसतं, एकच माईकच फक्त त्यांच्यासमोर असतो. म्हणजे अशा बाबतीत इलोकेशन, वक्तृत्व कला ही कशा पद्धतीनं डेव्हलप करायची हे काही पॉईंट्स आपण इथं पाहिलेले आहेत. आता त्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस अँड रिहर्सल. या गोष्टीची प्रॅक्टिस सतत आपण करायला